शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या भोजनालय परिसरामध्ये अंदाजे 2 वर्षांची एक लहान मुलगी साईभक्तांच्या निदर्शनास आली। मुलगी एकटीच असल्याचं आढळून आल्यामुळे उपस्थित साईभक्तांनी तत्परता दाखवत तिला ताब्यामध्ये घेत शिर्डी पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या स्वाधीन केले। मुलगी कोणाची आहे याविषयी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी तिला सोबत घेऊन परिसरामध्ये सर्वत्र फिरून विचारपूस केली। मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतरही मुलगी कोणाच्याही ओळखीची असल्याचं माहिती मिळू शकली नाही। यानंतर रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोलवड, पोलीस हवालदार संदीप वदावंत आणि शिंदे यांनी तातडीची कारवाई करत संबंधित चिमुकलीला सुरक्षेच्या दृष्टीने साई आश्रय मध्ये दाखल केला आहे। दरम्यान ही मुलगी कोणाची असल्यास संबंधित पालक किंवा नातेवाईकांनी ओळख पटवून तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। 02423-255-133 या नंबरला संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। ओम साईराम। आज आपल्या शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरातील भोजनालय येथे श्रीकृष्ण हॉटेल शेजारी एक निराधार अनाथ छोटीशी 2 वर्षाची चिमुकली या ठिकाणी आपल्याला बेवारस आढळून आली आणि काही लोकांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला। तेव्हा शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या सतर्कतेमुळे ती मुलगी आज आपल्या साई आश्रयात या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि नक्कीच तिचे नातेवाईक मिळेपर्यंत ती आज आपल्या साई आश्रयात राहील आणि मला असं वाटतं नक्कीच त्या मुलीचा शोध आपल्या शिर्डी पोलीस स्टेशन माध्यमाने पुढे होत आहे आणि या तपासातून नक्कीच तिचे नातेवाईक मिळून येतील आणि ती मुलगी नक्कीच तिच्या आईवडिलांकडे सुखरूप पोहोचेल असे मी या ठिकाणी सांगतो। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।